अंतिम फायनलचा मॅच. पण कबरगानी चांगले खेळले. फक्त म्हणून म्हणतो की थोडं प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कशा प्रकारे पराभव झाला त्याचे थोडं प्लॅनिंग करा. कारण की क्रिकेटचा खेळ आहे तो म्हणून म्हटलं की क्रिकेटचा खेळ महत्त्वाचा खेळ आहे. तिथे काही गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. खेळापूर्वी काही गोष्टी एक षटकाचा मॅच आहे. कारण की लेदरची एक मॅच आहे आणि तो संघ आता दाखल झाला इथे. 7 वाजता परफेक्ट मॅच सुरू होणार आहे. त्यामुळे समोरची टीम दाखल झाल्या. लेदरचा सामना आहे आणि मैदानाचा जो खास करून भाग आहे तोही आपल्याला जाणणं गरजेचं आहे. त्यामुळे आयोजन कमिटीला मला कळलं की 1 ओव्हरचा मॅच होणार आहे. चला टॉस 1 षटकाचा मॅच. एक ओव्हरचा मॅच. टॉस कॉइन स्पिन नाणेफेकीचा कॉल. फायनलचा मॅच. टॉस झालाय. टॉस जिंकलाय माप्रल संघाने. टॉस जिंकलाय माप्रल. डिसिजन माप्रल तरी बंदरवाडी डिसिजन सांगायचं आहे. चला माप्रल जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग घेतलंय. चला फिल्डिंगला बा. गणेश कोण बॅट्समॅन पाठवा. आशिष यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतो या मॅचचा सेमीफायनलचा. आशिष आपण नंतर घ्या. मॅच सुरू करा नंतर घ्या. चला सलामीची जोडी पाठवा. सलामीची जोडी मैदानावरती सलामीची जोडी पाठवायची. एक गाणं घेऊयात आणि येऊयात फायनलच्या मॅचच्या दिशेने. बार बार हाँ बोलो यार हाँ अपनी जीत हो की हार हाँ. बार बार हाँ बोलो यार हाँ अपनी जीत हो उनकी हार हाँ. कोई हमसे जीत न पावे. चले चलो मिट जावे जो टकरावे. चले चलो भले घोर अंधेरा छावे. चले चलो कोई राह में ना थम जावे. चले चलो टूट गई थँक्यू डीजे. चला दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. विशाल आणि सुनील. 1 षटकांचा सामना आहे. लगेच सामना चालू करायचा आहे. स्ट्राइक वरती कोण जाते बघूया. स्ट्राइक वरती जाते सुनील. नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत विशाल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. आकाश वागरे वैयक्तिक पहिले षटक संघासाठी पहिले षटक हाताळतोय. आकाश क्षेत्ररक्षण सजवले. यष्टरक्षक अतिशय आपण पाहायला मिळतो खेळाडू उमेश धास्ते यांना पाहतोय. पहिला चेंडू असेल फुल लेंथ थिऱ्यावरचा चेंडू. छोट बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. कॉडबी अँड गडीबाद. पहिल्याच चेंडूवरती पहिला विकेट. थँक्यू. चला न्यू बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. आशिष 1 डाऊन फलंदाज. स्ट्राइक वरती आशिष. नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत विशाल. गोलंदाजी मार्क वरती पण आहेत. गोलंदाज तयार आहेत आतिश. पुढचा चेंडू पंचा चेंडा बाजूने गोलंदाजी करतायत आतिश. समोर जातील आशिष गोटल.
पहिला चेंडू ब्लॉक पाचचा चेंडू, झेल पकडण्याची संधी होती, झेल गमावली त्या ठिकाणी, झेल सुटते, जीवनदान मिळते, एक धाव पूर्ण करतायत. नाही जीवनदान मिळतात. एका षटकाची मॅच आहे, फायनलची मॅच आहे, किताबी लढत आहेत. जाकमाता देवी चषकावरती कुठल्या संघाचा बोलबाला राहणार हे सांगणारी मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 बॉलचा खेळ पाहिला तर पहिल्या 2 बॉलवरती रन आला, तिथून एक आकाश वाघरे वाईड आलाय ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय बॉल, त्यामुळे पंचाने सांगितलंय वाईड. तिथून वाईट एक्स्ट्रा रन येतं, एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धाबा. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. एका षटकाची मॅच आहे. कमीत कमी गणेश कोण संघ विचार करतोय 10च्या प्लस जाण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये सुरू आहे. पाहूयात काय घडणार या मॅच मध्ये. चांगला बॉल टाकलाय, बॅटमध्ये नाही आला, डायरेक्ट हिट काम फिट, बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू. डायरेक्ट हिट नेहमी क्रुशल असतो, क्रुशल मोमेंट असतो. हा डायरेक्ट हिट लागला आणि डायरेक्ट हिट करत असताना बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर आलाय. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर 2 धाबा 2 गडी बाद. सध्याच्या घडीला कंडिशन आहे टीम गणेश कोण संघाची. फायनलची मॅच त्यांनाही जिंकायची आहे. दुसऱ्या बाजूला फायनलची मॅच केदारेश्वर क्रिकेट संघ तरीबंदरवाडी माप्रल या संघालाही जिंकायची आहे. पाहूयात कोण वर्चस्व गाजवणार. फटका खेळलाय, सुंदर खेळलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ. हो झेल सुटलाय, हातातून निसटलाय, 2 घेतल्यात, तिसऱ्यासाठी बावाला स्ट्राईक हवी आहे. ओ हो गलती. डीजे वाला सब कुछ बताना लेकिन मिस्टेक, गलती से मिस्टेक वाला गाना नाही बजाना है. आता इथे तसं चुकी नाही करायची. पंच सांगतात 3 धावाल्यात. डीजे वाला पण घाबरला होता, त्याला वाटलं मी दुसरं काय बोलतोय. गलती से मिस्टेक वाला गाना नाही बजाना है, एवढंच. दुसऱ्या बाजूला चुकीची फिल्डिंग नाही करायची. फायनलची लढत आहे. पारितोषिक गाजवायचं असेल, नावावरती करायचं असेल तर चुकीची गोष्ट नाही करायची. चूक घडलंय. 3 रन आल्यात. धावा धावफलकावरती 5 धावा झाल्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने क्रॉस बॅट खेळायचं होतं. ऑन साईडला जोरात मारण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. काय सांगाल वैभवजी. रोमांचक मॅच आहेत. सध्या प्रेक्षकांच्या नजरा संपूर्ण या मॅच वरतीच आहेत. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक वरती विशाल. पुढचा चेंडू असेल आकाशांचा शॉट, पिच चेंडू फ्लिक केलाय, मिड विकेटच्या दिशेने चालला चेंडू, दान सन सीमा रेषा पार, षटकार साधा. थँक्यू. मी म्हणलो होतं 10च्या पुढे जायला हवी धावसंख्या. फायनल मध्ये मजा येणार. 11 रन झालेले आहेत. 12 करायचे आहेत. 12 होणार. 12 वाजणार, कोणाचे वाजणार नाही माहित, पण दुपारच्या 12 वाजून गेल्यात. रात्रीच्या 12 वाजायला टाइम आहेत, पण कोणाचे तरी 12 वाजणार आहेत. कुठल्या तरी टीमचे 12 वाजणार आहेत. आता 12 कोणाचे वाजणार. माप्रलचे वाजणार की दुसऱ्या बाजूला गणेश कोणचे वाजणार, त्याची चर्चा मैदानावरती असणार आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात 12 रनच्या पाठलागाच्या दिशेने. अंजनी के लाल महाबली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. श्री राम जी का परचम लहरा के आए भगवान हरे. अरे दुश्मन की लंका लगा के आए भगवान हरे. श्री राम जी का परचम लहरा के आए भगवान हरे. अरे रावण की लंका जला के आए भगवान. थँक्यू. सध्याच्या घडीला आपल्या मंचावरती आपण पाहिलं तर आज या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत विरार पोलीस स्टेशनचे API आदरणीय संदेश पालंडे साहेब यांना पण सध्या मंचावरती पाहतात. त्यांच्या जोडीला आदरणीय वाल्मिकी अहिरे साहेब जे मेजर आहेत त्यांनाही आपण पाहतात. आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आपल्याला राहिलं आहे ते आदरणीय विकास गंगाराम सावंत साहेब महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्यांनाही कार्यरत आपण पाहतायत. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो या मंचावरती. टार्गेट 12 आहेत, लक्ष 12 आहेत. आता 12चा ठोका आहे. 12चा ठोका कुठल्या संघाला लागणार, कुठला संघ जिंकणार याची चर्चा असणार आहेत. मैदानावरती 2 खेळाडू दाखल होत आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर आतिश धाडसे आणि दुसऱ्या बाजूला आकाश वाघरे. याच मैदानावरती आकाशनं एक स्पर्धा गाजवलाय यापूर्वी, खास करून मंडणगड प्रीमियर लीग. आणि त्या मंडणगड प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्तम खेळ आकाश वाघरे या खेळाडूचा राहिलेला आहे. त्यामुळे हा रन महत्वाचा आहे.
पण शेवटी तिथे एक गडबड झाली होती वैभवजी. बाउंड्री लाईनवरती जो षटकार हातामधून सुटलेली कॅच तो बाउंड्री लाईनवरती पाठवला आणि तो षटकार या मॅचचा निर्णायक असेल की काय असं वाटतंय सध्या. पण लक्ष 12 आहेत, अंपायर्स रेडी आहेत. सकाळी बरोबर 9 वाजता सुरू झालेली स्पर्धा संध्याकाळी बरोबर 6:30च्या आता जवळपास पुढे 7च्या सुमारास आपण आलेलो आहोत. अंतिम मोमेंट, अंतिम क्षण, पहिलाच बॉल. नाही ताकद, थोडं ताकदीचा स्ट्रोक वापरण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट बॉल आलाय. मंडणगड मधले सर्व खेळाडू आहेत आज मैदानाच्या आतमध्ये, आपण त्यांना पाहतायत. जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी, मुक्काम कबरगाणी, पोस्ट उंबरली, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आलाय. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न नाही. कॉन्फिडन्स सध्या हाय लेवलला आहे टीम गणेश कोणची. या गावामध्ये देखील अनेक महिला सध्या मोबाईल वरती ऑन आहेत. युट्यूबला मॅच तिथेही आनंद घेत आहेत. एक छोटस असलेलं वाडी आहे गणेश कोणची. मागच्या वर्षी भरपूर एन्जॉय केलं खास करून त्या गणेश कोणच्या गावामध्ये. आणि आज मात्र मैदानावरती कबरगाणीची स्पर्धा ते खेळतायत आणि फायनलच्या जवळपास ते आहेत. 2 बॉलमध्ये 1 रन झालेत. 11ची गरज 4 बॉलमध्ये. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय. मिनी हेलिकॉप्टर लँड होईल. तो देखील मिड विकेटला चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअरलेगचा खेळाडू आलाय वेगाने पुढे. त्यानं बॉल लढवलाय. 2 धावा येत आहेत. निलेश मांजरेकर साहेब सध्या तिथे खुश आहेत कारण की एक दिलदार व्यक्तिमत्व, समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्या खास करून आपण पाहिलं तर गणेश कोणच्या गावामधून. आणि निलेश मांजरेकर साहेब सध्या ही मॅच भरपूर प्रमाणामध्ये एन्जॉय करतायत. पहिल्या 3 बॉलमध्ये रन आला 2, करायच्या 10. म्हणून म्हटलं ना की शेवटी आलेला षटकार जशी चूक घडली होती खास करून कबरगाणी संघाने केलेल्या त्या शेवटच्या सत्रामध्ये, तशी शेवटच्या षटकामध्ये चूक झाली होती माप्रल कडून. पण मॅच ऑन आहे. 3 बॉलमध्ये 10. खोलवटाचा बॉल त्याला खोदून काढलाय. बॉलला ड्राईव्ह केलाय. समोर फटका एक्झिक्यूट केलाय. खेळाडू चेंडूवरती येत आहेत. 1 रन कंप्लीट. नाही धावायचं. 2 मध्ये 9ची गरज आहे. जाकमाता देवी चषक 2025चं पर्व दुसरं आहे. पहिलं पर्व पाहिला पण V24 चंदनसरच्या त्या मैदानावरती, दुसरं पर्व नारंगीच्या मैदानावरती. याची चर्चा आहे. 2 बॉलचा खेळ, 9ची गरज. नाही आला बॅटमध्ये बॉल. सेलिब्रेशन सुरू झालंय गणेश कोण च्या गावामध्ये सुरू झालाय. नारंगीच्या मैदानावरती झालाय. समर्थकही खुश झाल्यात. एका मोठ्या संघाला पराभवाच्या छायेमध्ये पाठवलं होतं. माप्रल संघानं गुडेगरला हरवलं. आता रेकॉर्ड ब्रेक पुन्हा एकदा होतोय की काय. 1 बॉल 9ची गरज. रेकॉर्ड झालाय मैदानावरती. फायनल जिंकलाय गणेश कोण संघाने. गणेश कोण अभिनंदन.